रामकृष्ण हरी मित्रांनो, 4 दिवसाच्या उघाडीनंतर आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती. आज पहाटेपासूनच थोड्या हलक्या सरी सुरू झाल्या होत्या. अद्वैत आणि मी मस्ती करायचं काम चालू होतं. आज आजीचा 13वा होता म्हणून आई तिकडे गेलेली होती, म्हणून अद्वैतचं सांभाळायचं काम माझ्याकडे आलं होतं. कांदे लावण्यासाठी जनरेटर आणलं होतं. ते गावात नेऊन द्यायचं होतं, पण रोड नसल्यामुळे ते काही देता येत नव्हतं. दुपारी 2:30च्या सुमारास पुन्हा पावसाने जोर धरला आणि 1-1.5 तास खूप जोराचा पाऊस झाला. आणि तेवढ्यात आई घरी आली आणि अद्वैतने हट्ट धरला की मला फिरायला बाहेर ने. मग अद्वैतला बूट घातले आणि आईने त्याला घरातच चक्कर मारायला सुरुवात केली. कारण सकाळी त्याला नेलं नव्हतं म्हणून तो हट्ट धरूनच होता. सकाळी मी गायांना चरायला नेलं होतं आणि चारल्यानंतर दुपारी पाऊस उघडला म्हणून गाया रानातच बांधून आलो. पाऊस कमी झाला म्हणून मी आणि आई छत्री घेऊन गायांना आणायसाठी गेलो होतो, पण वाटेत जात असतानाच पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आणि आमचा जो नाला आहे तो नितळ पाण्यानेच भरला होता. आम्ही संत्र्याच्या बागापर्यंत गेलो तर तिथं हे छोटे छोटे धबधबे सुरू झाले होते आणि संत्र्याच्या वावरात पण खूप पाणी साचलेलं होतं. संत्र्याची झाडं देखील पावसाच्या पाण्याच्या ओझ्याने आणि संत्र्याने वाकून गेले होते. नंतर आम्ही गाई सोडून घरी आलो, पण निसर्गाच्या या बदलत्या रूपानं मनात एकच विचार आला, शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे पावसाशी सततची शर्यत, पण तरीही हिंमत कधीच सोडायची नसते. रामकृष्ण हरी.